नमस्कार मित्रांनो. मधु बेटा, कशी आहेस? मी 1 तासापासून तुला फोन करण्याचा प्रयत्न करत आहे, पण तुझा फोन लागत नव्हता. मधु म्हणाली, आई, मी माझ्या मैत्रिणीशी फोनवर बोलत होते. पण आई, मी आज सकाळीच तुझ्याशी फोनवर बोलले. हो बेटा, मला तुझ्याशी पुन्हा बोलायचे होते म्हणून मी तुला फोन केला. मधु, यावेळी तू भाऊबीजेला इथे ये, आठवडाभर तरी राहायला ये. तुला माहित आहे मी तुला भेटण्यासाठी आतुर आहे. मधु म्हणाली, पण आई, वहिनी ही भाऊबीजेला तिच्या आईवडिलांच्या घरी जाणार आहे ना? नाही मधु, ती तिच्या माहेरी जाण्याचा आग्रह करत होती, पण मी तिला जाण्यास नकार दिला. तुला तर माहिती आहे, माझ्या गुडघे दुखीच्या त्रासामुळे मी जास्त काम करू शकत नाही. मधु तिच्या खोलीत बसून तिच्या आईशी फोनवर बोलत होती तेव्हा तिला एक कर्कश आवाज ऐकू आला. मधु, तू कुठे आहेस? आई म्हणाली, काय झाले मधु, कोण आवाज देत आहे तुला? आई, मला वाटते विशाल आज ऑफिसमधून लवकर परतला आहे. मी तुझ्याशी नंतर बोलेन. मधुने घाबरून फोन ठेवला. मधु, हे सगळे काय आहे? तुला माहिती आहे आईला बरे वाटत नाहीये आणि तरीही घरातील कामे करण्याऐवजी तू इथे खोलीत फोन घेऊन बसली आहेस. आई एकटीच सर्व कपडे धुत आहे. तू विचार करायला हवास. तिला रक्तदाबाचा त्रास आहे. हे ऐकून मधु म्हणाली, मग मी काय करू? तू असे बोलत आहेस जणू मी दिवसभर काही काम करत नाही. मी थकले होते म्हणून मी थोडा वेळ बसले. विशाल म्हणाला, ठीक आहे, मला 1 कप चहा बनवून दे. आज मला खूप डोकेदुखी होत आहे. मधु चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. सुमारे 1 वर्षापूर्वी कमलाजींनी मधुला त्यांचा मोठा मुलगा विशालची पत्नी आणि त्यांच्या घराची सून म्हणून घेऊन आले होते. धाकटा मुलगा पवन अजूनही अविवाहित होता. मधु विशालसमोर घरकाम करण्याचे नाटक करायची, पण तो ऑफिसला गेल्यानंतर ती फोनवर तिच्या आईशी तासनतास बोलत बसायची. घरात भांडी धुण्यासाठी आणि साफसफाईसाठी एक मोलकरीण होती, पण याशिवाय कमलाजींना घरातील इतर सर्व कामे करावी लागत होती. जेव्हा जेव्हा कमलाजी तिला कामात मदत करण्यासाठी सांगायची तेव्हा मधु काहीतरी निमित्त करून ते टाळायची. तिचे नवीन लग्न झाले आहे, ती अजूनही लहान आहे असे समजून कमलाजींनी सुरुवातीला तिला जास्त काम करायला सांगितले नाही. पण लग्नाच्या 1 वर्षानंतरही जेव्हा मधुने घरातील कोणत्याही कामात रस दाखवला नाही तेव्हा कमलाजींनी तिला समजावून सांगितले आणि म्हणाली, हे बघ मधु बेटा, तुझ्या लग्नाला आता 1 वर्ष होत आले आहे. तू आता या घरातील जबाबदाऱ्यांकडे लक्ष केंद्रित करायला हवे. कमलाजींनी हे बोलताच मधुने घरात गोंधळ घातला. त्या दिवशी विशाल आणि मधुमध्ये या विषयावरून जोरदार वाद झाला. त्यानंतर कमलाजीने यापुढे मधुला काहीही बोलणेच योग्य ठरेल असे ठरवले. दिवसभर मधु तिच्या आईशी आणि मैत्रिणींशी फोनवर तासनतास बोलत असे. ती तिच्या मनात येईल तसे करायची. संध्याकाळी तिचा नवरा विशाल घरी परतण्याच्या वेळेत ती स्वयंपाकघरात जायची आणि काही काम केल्याचे नाटक करायची. आज विशाल लवकर घरी आला आणि त्याची आई कपडे धुण्याचे काम करत असल्याचे पाहून तो मधुवर रागावला. मधु विशालसाठी चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. अचानक तिला अंगणातून तिच्या सासूचा ओरडण्याचा आवाज आला. विशाल धावत आला आणि त्याने पाहिले की त्याची आई घसरून जमिनीवर पडली होती. ती उठू शकत नव्हती. विशालने मधुला हाक मारली आणि तिला आधार देत तिला खोलीत घेऊन गेला. कमलाजींना त्यांच्या पायात खूप वेदना होत होत्या म्हणून त्यांना डॉक्टरकडे नेण्यात आले. डॉक्टर म्हणाले, हाडात फ्रॅक्चर नाहीये, पण आतून मार लागला आहे, त्यामुळे सध्या तुमच्या आईला काही दिवस विश्रांतीची गरज आहे. डॉक्टरांनी हे सांगितल्यावर कमलाजींना घरी आणले. विशाल म्हणाला, मधु, डॉक्टरांनी आईला आठवडाभर तरी बेडवरून उठण्यास मनाई केली आहे, म्हणून आपल्याला आईची विशेष काळजी घ्यावी लागेल. तिला अजिबात वेदना होता कामा नये. आज या घटनेला 3 दिवस उलटून गेले. मधुने तिच्या आईला फोन लावला. आई, मी तुला काय सांगू, माझ्या सासूबाई अंथरुणाला खेळल्यापासून मी दिवसभर काम करून खूप थकले आहे. आता 3 दिवस झाले आहे. मला माहित नाही की त्या बेडवरून कधी उठतील. मधुची आई म्हणाली, मधु, मला तर वाटते की तुझ्या सासूबाईंना काहीही दुखापत झाली नाहीये. ती फक्त नाटक करत आहे, जेणेकरून तू दिवसभर घरकामात व्यस्त राहशील.
पण तुला जास्त काही करण्याची गरज नाही. जर तू तिला असेच बसून सेवा करत राहिलीस तर तुझी सासू उठणारच नाही. मधू म्हणाली, हो आई, तू अगदी बरोबर बोलत आहेस. मी आज माझ्या किट्टी पार्टीचे प्लॅनही रद्द केले आहेत. आता मला वाटते की मी पार्टीला जाऊ शकते. माझी सासू स्वतः काम करू शकेल. ठीक आहे आई, मी आता फोन ठेवते. पार्टीवरून घरी परतल्यानंतर मी तुझ्याशी बोलेन. घरकाम मागे ठेवून मधू संध्याकाळी पार्टीला गेली. तिला वाटले विशालला घरी येण्यास अजून बराच वेळ आहे. पण ती हे विसरली की डॉक्टरांनी 3 दिवसांनी कमलाजीला पुन्हा भेटायला सांगितले होते. विशाल त्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी घरी लवकर आला. तेव्हा त्याने त्याची आई स्वयंपाकघरात हळूहळू चालत येताना पाहिली. हे काय आई, जर तुला काही करायचे आहे तर तू मधूला सांगू शकली असतीस. तू अंथरुणातून का उठलीस? विशाल, मला पाणी हवे होते म्हणून मी उठले. तेवढ्यात गेट उघडण्याचा आवाज आला. मधू तिची पर्स खांद्यावर लटकवत घरात येत होती आणि विशालला समोर उभा असलेला पाहून ती स्तब्ध झाली. विशालने विचारले, मधू तू कुठून येत आहेस? मधू घाबरून म्हणाली, मी पार्टीमधून येत आहे. विशाल रागाने भडकला आणि म्हणाला, तू माझ्या आईला अशा अवस्थेत सोडून किटी पार्टीला कशी जाऊ शकतेस? निर्लज्जपणे मधू म्हणाली, मग काय करू? मला स्वतःचे आयुष्य आहे की नाही? मधूचे हे शब्द ऐकून विशाल खूप रागावला. पण कसा तरी रागावर नियंत्रण ठेवत विशाल त्याच्या आईच्या खोलीत घेऊन जाऊ लागला. तेवढ्यात विशालचा धाकटा भाऊ पवन ऑफिसमधून घरी परतला आणि म्हणाला, वहिनी, मला खूप भूक लागली आहे. जेवायला देतेस का? मधू निर्लज्जपणे म्हणाली, दुसऱ्याला हा आदेश दे. मी दिवसभर तुमची सेवा करण्यासाठी इथे नोकर म्हणून आली नाहीये. मधूचे बोलणे ऐकून पवन स्तब्ध झाला. विशालने हे ऐकले आणि त्याचे रक्त खवळले. तो लगेच मधूजवळ आला आणि तिच्या तोंडावर 2दा थापट मारली आणि म्हणाला, मधू, मी शांत राहण्याचा अर्थ असा नाही की तू जे काही मनात येईल ते तू बोलू शकतेस. मधू डोळ्यात अश्रू आणत म्हणाली, तू माझ्यावर हात उचललास. आज मी तुझ्या विरुद्ध पोलीस तक्रार दाखल करेन. जर मी तुला तुरुंगात पाठवले नाही तर मी माझे नाव मधू लावणार नाही. ती खोलीत गेली आणि तिच्या आईला फोन केला. कमलाजी विशालला म्हणाली, विशाल बेटा, तुझ्या पत्नीला थांबव, नाहीतर मोठी समस्या होईल. नाही आई, तिला जे करायचे ते करू दे. डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटची वेळ झाली आहे. आपल्याला जावे लागेल असे म्हणत विशाल आईला रुग्णालयात घेऊन गेला. दरम्यान गोदावरीजींना मधूचा फोन आला. त्याची हिम्मत कशी झाली तुझ्यावर हात उचलण्याची? पटकन तुझी बॅग भर, मी आताच तुला घ्यायला येते, असे म्हणत गोदावरीजींनी फोन ठेवला आणि सुनेला म्हणजेच सून मीनाक्षीला सांगितले, मीनाक्षी, मी मधूला आणायला जात आहे. तिच्या सासरचे लोक स्वतःला काय समजतात, असे म्हणत गोदावरीजी घराबाहेर पडली. थोड्या वेळाने गोदावरीचा नवरा महेश त्यांचा मुलगा नितीन सोबत दुकानातून घरी परतले आणि मीनाक्षीला विचारले, गोदावरी कुठेच दिसत नाहीये, ती कुठे गेली आहे का? हो आई, मधूला आणायला गेल्या आहेत. हे ऐकून महेशजी म्हणाले, हो, भाऊबीजचा सण येत आहे म्हणून ती तिला घ्यायला गेली असावी. मीनाक्षी म्हणाली, नाही बाबा, मधूचा फोन आला होता, कदाचित त्यांच्या घरात पुन्हा भांडण झाले असावे. हे ऐकून महेशजी आणि नितीन दोघेही काळजीत पडले. नितीन म्हणाला, पण आईला इतक्या लवकर कृती करण्याची काय गरज होती? निदान चूक कोणाची आहे हे तरी आपल्याला कळायला हवे होते. महेशजी म्हणाले, पण बेटा, माझ्या मुलीला अडचणीत पाहणे मला चांगले वाटत नाहीये. जर ती काही दिवस इथे राहिली तर कदाचित प्रकरण शांत होईल. नितीन म्हणाला, आई सुद्धा सर्व मर्यादा ओलांडते. त्यांच्यात कोणताही भांडण झाले नाही की आई लगेचच मधूला घरी आणण्यासाठी तयारच असते. आणि जेव्हा आपल्याला खरी गोष्ट कळते तेव्हा चूक ही नेहमी मधूचीच असते. आईला तिचा कोणताही दोष दिसत नाही. तुम्ही जास्त काळजी करू नका, असे म्हणत मीनाक्षी स्वयंपाकघरात गेली. सुमारे 2 तासांनी गोदावरीजी मधूला घेऊन घरी पोहोचली. त्यावेळी महेशजी बाहेर खाटेवर झोपले होते. गोदावरी रागाने म्हणाली, मला माझ्या मुलीची काळजी वाटते आणि तुम्ही शांत झोपला आहात. महेशजीने विचारले, गोदावरी, तुला मधूला आणायला इतका वेळ का लागला?
आणि गोदावरीने उत्तर दिले, मला आणखी एक महत्वाची गोष्ट करायची होती आणि म्हणूनच मला इतका वेळ लागला. कोणती महत्वाची गोष्ट होती? महेशजीने विचारले. तेवढ्यात मधूने विषय बदलला आणि म्हणाली, बाबा, तुम्हाला तुमच्या मुलीची काळजी नाही. माझी फक्त एक आई आहे जी माझी खूप काळजी घेते. मग गोदावरी म्हणाली, मुली, मी इथे असेपर्यंत तुला काळजी करण्याची गरज नाही. मी त्या सर्वांना असा धडा शिकवीन जो ते आयुष्यभर लक्षात ठेवतील. तू इथे आरामात राहू शकतेस. तुला काय करायचे असेल तर ते कर. इथे कोणीही तुला काहीही सांगणार नाही. गोदावरीजी म्हणाली, मधू, मी तुझ्या वहिनीला चहा आणि नाश्ता आणायला सांगते. महेशजीची वृद्ध आई अंगणाच्या कोपऱ्यात खुर्चीवर बसून सर्व काही पाहत होती. गोदावरीजी आणि मधू आत गेल्यानंतर तिने महेशजींना बोलावले आणि म्हणाली, महेश, हे जे काही चालले आहे ते अजिबात चांगले नाहीये. तुमच्या मुलीला चुकीच्या गोष्टीसाठी इतके प्रोत्साहन देणे चांगले नाही. जर मी गोदावरीला काही सांगितले तर ती माझ्यावर टीका करेल. म्हणून कृपया करून तूच तिला समजावून सांग. महेश म्हणाला, हो आई, काळजी करू नकोस. जर ती काही दिवस इथे राहिली तर सर्व काही ठीक होईल. असे म्हणत महेशजी त्यांच्या खोलीत गेले. जेव्हा मधूची वहिनी मीनाक्षी तिच्यासाठी चहा घेऊन खोलीत आली तेव्हा ती म्हणाली, मधू, असे काय झाले होते की तू इतक्या टोकाचा निर्णय घेतला? मधू म्हणाली, काय सांगू वहिनी, एखाद्या वैरीला सुद्धा अशी सासू भेटू नये. माझ्या पाठीमागे माझ्या पतीला माझ्याबद्दल काय काय सांगत राहते कोणास ठाऊक. ऑफिसवरून आल्यानंतर तो मला मारहाण करतो. त्याला फक्त माझ्यातच चुका दिसतात. त्यांच्या आईचे फक्त त्यांना दुःख दिसते. मीनाक्षी म्हणाली, पण मधू, अशा लहान सहान गोष्टी तर होतच राहतात. आपणच ते शांतपणाने समजून घेतले पाहिजे. तू तुझ्या पतीशी शांतपणाने बोलली असतीस तर कदाचित त्याने समजून घेतले असते. मधू म्हणाली, वहिनी, मला वाटत नाही का की माझे घर मी सांभाळावे. पण त्या लोकांना मला समजूनच घ्यायचे नाही आहे. मग मी तरी काय करणार? वहिनी, नितीन दादा समजूतदार आहे. तो तुझ्याशी प्रेमाने बोलतो. पण सर्वजण अशी समजूतदार नसतात ना वहिनी. दुसऱ्याला समजावून सांगणे खूप सोपे आहे वहिनी. जेव्हा स्वतःवर अशी परिस्थिती येते तेव्हाच त्याला ते कळते. मधूने हे सांगितले तेव्हा मीनाक्षी गप्प राहिली. तिला समजले की मधू काहीही ऐकायला तयार नाही. ठीक आहे, मी जेवण बनवायला जाते, असे म्हणत मीनाक्षी तिथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी भाऊबीजचा सण होता. म्हणून सकाळी लवकर उठून मीनाक्षीने सर्व तयारी सुरू केली. मधू आणि नितीनची भाऊबीज झाल्यानंतर तो वडिलांसोबत दुकानात निघून गेला. सर्वांचे जेवण झाल्यानंतर गोदावरी तिची मुलगी मधूला म्हणाली, हे बघ मधू, मी तुला सांगितले होते की तुला तुझ्या आईवडिलांच्या घरी राहण्यात कोणतीही अडचण येणार नाही. तू अगदी आरामात राहा. याच दरम्यान मधूच्या सासरी विशालला पोलीस स्टेशनमधून फोन आला. मिस्टर विशाल, तुमच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे. लवकरात लवकर पोलीस स्टेशनला निघून या. हे ऐकून विशाल आश्चर्यचकित झाला. कमलाजीही काळजीत पडल्या. विशालने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घरी आला. आईने विचारले, पोलिसांनी काय म्हटले विशाल बेटा? विशालने निराश स्वरात उत्तर दिले, मी काय बोलू शकलो असतो आई. मधू आणि तिच्या कुटुंबाने आपल्या विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आणि असेही म्हटले आहे की आम्ही तिला हुंड्यासाठी दररोज मारहाण करतो. पण विशाल बेटा, आपण मधूशी कधीही हुंड्याचा उल्लेखही केला नाही. तिने असे खोटे का सांगितले? त्यावर विशाल म्हणाला, हो आई, मधू आणि तिचे कुटुंब हुंड्याच्या नावाखाली आपल्याला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. कमलाजी म्हणाल्या, विशाल बेटा, मला वाटते की आपण एकदा त्यांच्याशी बोलून बघूयात. हे प्रकरण स्वतःहून सोडवले तर बरे होईल. विशाल म्हणाला, नाही आई, मी त्यांच्या पुढे झुकणार नाही. त्यावर त्याचा भाऊ पवन म्हणाला, आई अगदी बरोबर बोलत आहे विशाल भाऊ. जर आपण कोर्टाच्या खटल्यात अडकलो तर बाहेर पडणे कठीण होईल. आपण आज संध्याकाळीच जाऊया आणि समोरासमोर बोलूया. विशाललाही वाटले की ही एक चांगली कल्पना आहे. दरम्यान मधूचे बाबा म्हणाले, मधू बेटा, मी विचार करत होतो की तुम्ही दोघांनीही हे प्रकरण जर प्रेमाने सोडवले तर बरे होईल.
मधूने उत्तर दिले, नाही बाबा. जर माझी सासू दिवसभर बसून विश्रांती घेत असेल आणि मी गिरणीच्या बैलासारखी कष्ट करत असेल तर मला ते सहन होत नाही. महेशजी म्हणाले, पण मुली, आपल्याच घरात काम करण्यात काय हरकत आहे. तेवढ्यात गोदावरीजी महेशजींना रागाने म्हणाल्या, तुम्हाला काय हवे आहे की आपल्या मुलीने त्या नरकात जावे आणि गुदमरल्यासारखे जीवन जगावे का? हे सर्व चालू असताना दाराची बेल वाजली. मीनाक्षी दार उघडण्यासाठी गेली आणि समोर विशाल त्याच्या आईसोबत तिथे उभा होता. ते आत आले. महेशजीने त्यांना बसण्यास सांगितले. मग गोदावरीजी मधूच्या सासूकडे पाहत म्हणाल्या, कमलाताई, जेव्हा तुम्हाला माझी मुलगी आवडत नाही मग तुम्ही इथे कशासाठी आला आहात? कमलाजी नम्रपणे म्हणाल्या, गोदावरीताई, आपण शांतपणे बसून बोलूयात. काहीतरी उपाय सापडेल. आणि मला हे देखील कळायला हवे की मी अशी कोणती चूक केली की ज्यामुळे तुम्ही एवढे टोकाचे पाऊल उचलले. हे ऐकून मधू लगेच म्हणाली, नाही आई, ही तुमची चूक नाही तर माझी चूक आहे. एक काम करा, तुमच्या मुलाला मला घटस्फोट देण्यास सांगा, म्हणजे तुम्ही पण शांतपणे जगू शकाल आणि मी सुद्धा यातून मुक्त होऊ शकेन. महेशजी म्हणाले, मधू, तू तुझ्या सासूशी कशी बोलत आहेस? त्यावर गोदावरीजी म्हणाल्या, आपण या लोकांशी आणखी कसे बोलू शकतो? त्यांनी आपल्या मुलीला इतका त्रास दिला आहे, मग आपण त्यांचे गुणगान गायचे का? विशालने मग आपले मौन तोडले आणि मधूच्या आईला म्हणाला, बघा आई, कोण कोणाला त्रास देत आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्याशिवाय तुम्ही आमच्या विरुद्ध हुंड्याची खोटी तक्रार दाखल केली. हे ऐकून महेशजी आश्चर्यचकित झाले. मीनाक्षी आणि नितीनही तिथे स्तब्ध उभे होते. याबद्दल कोणालाही काहीही माहिती नव्हते. महेशजी म्हणाले, पण आम्ही कोणतीही तक्रार दाखल केली नाही. त्यावर गोदावरीजी म्हणाल्या, मी तक्रार दाखल केली आहे. या लोकांची माझ्या मुलीवर हात उचलण्याची हिंमत कशी झाली? तेवढ्यात मीनाक्षी सर्वांसाठी चहा घेऊन आली. कमलाजी म्हणाल्या, बघा महेश भाऊ, तुम्हालाही एक सून आहे. ती तिच्या सासरच्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळत नाही का? जर आपण आपल्या सुनेकडून याची अपेक्षा करतो तर त्यात काय चूक आहे? यावर मधूने ज्या काही गोष्टी आम्हाला ऐकवल्या आहेत त्या तर कोणीही सहन करणार नाही. गोदावरीजी म्हणाल्या, अरे मी माझ्या सुनेला माझ्या स्वतःच्या मुलीसारखे वागवले आहे, पण तुम्ही मधूला कधीही तुमची स्वतःची मुलगी म्हणून मानले नाही. ज्यावर कमलाजी हात जोडून म्हणाल्या, ठीक आहे गोदावरीताई, ही सर्व माझी चूक आहे. आता कृपया करून आमच्या सुनेला आमच्यासोबत परत पाठवा. महेशजी काहीतरी बोलायच्या आधीच गोदावरीजी त्यांना थांबवून म्हणाल्या, पण तुम्ही माझ्या मुलीला शांत बसू देत नाही. विशाल तिला दररोज मारहाण करतो. कमलाजी म्हणाल्या, माझ्या मुलाने मधूवर फक्त एकदाच हात उचलला आहे आणि तोही जेव्हा तिने तिच्या बोलण्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या तेव्हा. जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर तुमच्या मुलीला विचारा. तेवढ्यात महेशजी म्हणाले, गोदावरी, भांडणे प्रत्येक घरात होतात. मधूचे सासरचे लोक तिला घेऊन जायला आले आहेत म्हणून तिला त्यांच्यासोबत पाठवणेच चांगले होईल. गोदावरीजी म्हणाल्या, आम्ही आमच्या मुलीचे लग्न अशा कुटुंबात करून आधीच चूक केली आहे, पण मी तिला पुन्हा त्याच घरी पाठवून दुसरी चूक करणार नाही. आणि तुम्ही कमलाताई, ज्या चेहऱ्याने तुम्ही इथे आलात त्याच चेहऱ्याने परत जा. मी माझ्या मुलीला कधीही तुमच्यासोबत पाठवणार नाही. नितीनने त्याच्या आईला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ना आईने ऐकले ना मधू सासरी जाण्यास तयार झाली. हे सर्व ऐकून विशाल म्हणाला, पुरे झाले आई. आता आपण इथे उभे राहून स्वतःचा अपमान करून नाही घेणार, आत्ताच निघूयात. ते निघत असताना कमलाजी महेशजींना म्हणाल्या, महेश भाऊ, मी इथे आले होते की तुम्ही तरी यावर काहीतरी उपाय शोधाल. पण जर इथे कोणी तुमचेच ऐकायला तयार नसेल तर ते आमचे कसे ऐकतील? शक्य असेल तर कृपया करून पोलिसात दाखल केलेली खोटी तक्रार मागे घ्या. आता आम्ही निघतो. महेशजी म्हणाले, कमलाताई थांबा, आपण शांतपणे बसून बोलूयात. पण विशाल आईला परत घेऊन निघून गेला. मग महेश त्याच्या पत्नीला म्हणाला, गोदावरी आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनमध्ये जा आणि खोटी केलेली तक्रार मागे घे. गोदावरी, मला वाटत नाही की तू तुझ्या मुलीला शांत राहू देशील. ते मधूला घेऊन जायला आले होते, पण तुझ्यामुळे खूप काही बिघडले आहे. तेवढ्यात नितीन मधूला म्हणाले,
मधू खरे सांग, विशाल तुला हुंड्यासाठी मारहाण करतो का? का भाऊ, तुला माझ्यावर विश्वास नाही का? मधूने विचारले. गोदावरी म्हणाली, घरातील वडीलधारी मंडळी या सर्व बाबींवर चर्चा करण्यासाठी इथे आहेत. तुला या पंचायतीत जाण्याची गरज नाही. नितीन म्हणाला, आई, जर वडीलधारी मंडळी हे प्रकरण हाताळू शकले असते तर त्यांनी ते केव्हाच हाताळले असते आणि मधूला तिच्या सासरच्यांसोबत तिच्या घरी पाठवले असते. मग मधूने आवाज उठवला आणि म्हणाली, बाबा, तुम्ही सर्वांनी मला एकदाचे संपवून टाका. त्यामुळे तुमचे आणि माझ्या सासरच्यांचेही प्रश्न सुटतील. तुम्ही सर्वजण फक्त मला दूर पाठवण्याचा आग्रह धरत आहात. फक्त माझी आई मला समजून घेते. मग मीनाक्षी म्हणाली, मधू, आम्हाला तुमचे भले व्हावे असेच वाटते. तुम्हीच विचार करा, आपण आपल्या आईवडिलांच्या घरी असे कायमचे राहू शकत नाही. यावर मधू तिच्या वाहिनीला म्हणाली, वहिनी, तुला एक चांगले घर मिळाले आहे म्हणूनच तुला इतके बोलणे सुचत आहे. गोदावरी रागाने म्हणाली, मीनाक्षी, तुझे ज्ञान तुझ्याकडेच ठेव. मला सगळे माहिती आहे. तू जाऊन स्वयंपाकघरातील काम कर. नितीन आणि महेशजी काही कामासाठी बाहेर निघून गेले. गोदावरी म्हणाली, मधू बेटा, मी इथे असताना तुझी वहिनी तुला काहीही बोलणार नाही. आणि जर घरात कोणी तुला काही बोलले तर मी त्यांना चांगला धडा शिकवेन. डोळ्यात पाणी आणत मधू म्हणाली, आई, मला इथे पाहून या घरात कोणीही आनंदी नाही असे वाटते. सगळे मला हाकलून लावायला निघाले. गोदावरी म्हणाली, तू काळजी करू नकोस. निश्चिंतपणे रहा. एक आठवडा उलटला होता. मधूची वहिनी मीनाक्षी तिच्या खोलीत बसली होती. तेव्हा नितीन आत आला आणि म्हणाला, मला समजत नाहीये की ही समस्या कशी सोडवायची. मीनाक्षी म्हणाली, मला वाटते की तुम्ही मधूला जितक्या लवकर घरी पाठवाल तितके चांगले होईल. मीनाक्षी, आपलीच मधू चुकीचे वागली आहे. लग्नाच्या आधीपासून ती 23 वर्षे या घरात राहिली आहे. मला तिचा स्वभाव चांगला माहीत आहे. मग मीनाक्षी म्हणाली, पण तरीही आई नेहमीच तिची बाजू घेत असतात. जर हे असेच चालू राहिले तर आपल्या घरात आपल्यातच भांडणे सुरू होतील. मधू कोणत्याही कामाला हात लावत नाही. स्वतः पाणी सुद्धा घेत नाही. आई मला ऑर्डर देतात आणि मी तिच्यासाठी सांगेल ते करते. मीही दिवसभर घरकाम करून थकते. मी तिला एखाद्या कामात मदत करायला सांगितली तर ती सरळ नकार देते. आणि त्याहूनही वर ती अशी म्हणते की मी या घरात तुमची मोलकरीण नाहीये. हे तुझे काम आहे, ते तुझे कर्तव्य आहे, म्हणून तू ते करायला हवे. मला यापुढे सांगायचे नाही. नितीन म्हणाला, मीनाक्षी, आईने तिचे लहानपणापासूनच खूप लाड केले आहेत. नाहीतर मी तिला आत्तापर्यंत धडा शिकवला असता. नितीन, मलाही घरात भांडणे होऊ नयेत अशी माझी इच्छा आहे. पण मधू छोट्या छोट्या गोष्टींवरून नाराज होऊ लागते आणि आईकडे तक्रार करत राहते. मला सांगा, मी तरी काय करू? माझ्या जागी दुसरे कोणी असते तर आत्तापर्यंत घरात गोंधळ माजवला असता. पण मी अजूनही गप्प आहे. मी फक्त लाजेपोटी गप्प बसते जेणेकरून भांडणे वाढू नये. नितीनने मीनाक्षीला समजावून सांगितले. नाही मीनाक्षी, तू काहीही बोलू नकोस. नाहीतर आई तुला सोडणार नाही. हो नितीन, म्हणूनच मी तुला सांगते की तिला प्रेमाने समजावून सांगा. म्हणजे ती शांतपणे तिच्या घरी जाऊ शकेल. ठीक आहे मीनाक्षी, मी मधूशी बोलेन. तू काळजी करू नकोस. नितीन त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि मधूला एकटी बसलेली तिच्या मोबाईलवर व्यस्त असलेली पाहिले. नितीन तिच्या शेजारी बसला आणि म्हणाला, मधू, भविष्यासाठी तू काय योजना आखत आहेस? मधूने रागाने उत्तर दिले, भाऊ, तुला वाटते ना की मी माझ्या सासरच्या घरी जावे, तर ठीक आहे, भविष्यात मी माझ्या घरी जाईन. मी तुझ्यावर ओझे होणार नाही. पण हो, मी फक्त एका अटीवर माझ्या घरी जाण्यास तयार होईल. नितीनने आश्चर्याने विचारले, कसली अट मधू? मधूने उत्तर दिले, मला माझ्या पती विशालसोबत वेगळे राहायचे आहे. नितीनने त्याचे डोके धरले आणि म्हणाला, तुझ्या घरात तुम्ही फक्त 4 जण आहात आणि तुम्हाला तेही वाटून घ्यायचे आहे. मधू म्हणाली, का नितीन भाऊ? 4 लोकांचे काम पुरेसे नाही का? एक माझी सासू आहे जी नेहमीच अंथरुणावर असते आणि दुसरा माझा मेहुणा आहे जो त्याचे लग्न करण्याचा विचारही करत नाही.
जर त्याने लग्न केले तर मलाही कामात मदत होईल. मधू, हा त्यांचा प्रश्न आहे. पण मला एवढे माहिती आहे की तुझ्या घरात फक्त 4 लोक आहेत. आणि त्यामुळे मी तुला वेगळे राहण्याचा सल्ला देणार नाही. तर ठीक आहे नितीन भाऊ. जर वाटणी झाली नाही तर मीही माझ्या सासरी जाणार नाही. कारण मी त्यांचे तेवढे काम करू शकत नाही. त्याच क्षणी गोदावरीजी तिथे आल्या आणि म्हणाल्या, भाऊ आणि बहिणीमध्ये काय बोलणे सुरू आहे? मधूने सांगितले, आई, नितीन भाऊ मला माझ्या सासरच्या घरी परत जायला सांगत आहेत. गोदावरीजी म्हणाल्या, तुम्ही सर्वजण तिच्या सासरच्या घरी परत पाठवण्याचा आग्रह का करत आहे? जर ती तिच्या आईवडिलांच्या घरी येऊन स्थायिक झाली असेल तर तिने काय गुन्हा केला आहे? तुला तुझी बहीण या घरात सहन होत नाही का? त्यावर नितीनने उत्तर दिले, आई, तू तिला आता प्रोत्साहन देत आहेस, पण नंतर तुलाच या गोष्टीचा पश्चात्ताप होईल. आई, मी मधूच्या सासरच्या लोकांना चांगले ओळखतो. हिला कोणीही काहीही बोलत नाही. जर मधू तू तुझ्या जबाबदाऱ्या सांभाळून राहिलीस आणि कमी बोललीस तर तुझेच चांगले होईल. मधू म्हणाली, हे बघ आई, माझे स्वतःचे लोक माझे शत्रू झाले आहेत. मग गोदावरी म्हणाली, मधू, मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. आणि नितीन, तिचे आईवडील अजूनही जिवंत आहेत, तुला काळजी करण्याची गरज नाही. नितीन म्हणाला, ठीक आहे आई. मला फक्त तिचे भले व्हावे इतकेच वाटत होते. जेव्हा कोणीही हे समजून घेण्यास तयार नसेल तेव्हा तुला जे काही करायचे असेल ते कर. मी आतापासून काहीही बोलणार नाही, असे म्हणत नितीन उठला आणि निघून गेला. मीनाक्षी मागे उभी होती आणि सर्व काही ऐकत होती. मग गोदावरी म्हणाली, आधी घरातील लोक बोलत आहेत आणि नंतर आपले शेजारी आहेत, जे मला दररोज विचारतात, गोदावरी, तुमची मुलगी तिच्या घरी कधी जाणार? सासरचे लोकांनी इतके दिवस तिला माहेरी कसे पाठवले? मग मधू म्हणाली, आई, मला समजत नाही. मी इथे माहेरी आली आहे म्हणून या शेजारच्या लोकांना एवढी चौकशी करण्याची काय गरज आहे? तेवढ्यात मीनाक्षी आली आणि म्हणाली, हा समाज आहे मधू, आणि समाज असे प्रश्न नक्कीच उपस्थित करत राहतील, म्हणून वेळीच स्थिरावणे शहाणपणाचे आहे. मधू म्हणाली, आई, आता मला असह्य झाले आहे. मी जगेन किंवा मरेन. मी आता इथे राहत नाही. आई म्हणाली, तू का जाणार? ज्याला जे काही बोलायचे असेल त्याला बोलू देत. पण आई, तुझा मुलगा आणि सून देखील मला बोलत असतात. जर कोणी तुला बोलत असेल तर तू सुद्धा त्यांना 4 गोष्टी सुनावू शकतेस. तुला येथे दबावाखाली जगण्याची गरज नाही. आई, मी तुझी मुलगी आहे आणि कोणाच्या दबावाखाली राहणे माझ्या रक्तात नाही. जर मला दबावाखाली जगायचे असते तर मी माझ्या सासरच्या घरात राहत नसती का? असे म्हणत मधू उठली आणि आईला घेऊन खोलीत निघून गेली. अंगणात बसून सगळे ऐकत असलेल्या आजीने मीनाक्षीला बोलाले आणि म्हणाली, मीनाक्षी, या आई आणि मुलीवर कधीच असे नियंत्रण ठेवता येणार नाही. मीनाक्षी म्हणाली, पण आजी, मी तरी काय करू? मी खूप समजावून सांगितले तरी आई आणि मधू काही समजूनच घेत नाहीत. आजी मीनाक्षीला म्हणाली, एक जुनी म्हण आहे मीनाक्षी, या अशा लोकांना चांगली भाषा समजत नाही. त्यांना त्यांच्याच भाषेत सांगावे लागेल. पुढे तुला काय करायचे आहे ते तुला समजले असेलच मीनाक्षी. मीनाक्षीला आजी सासूचा इशारा अगदी चांगल्या प्रकारे समजला. ती म्हणाली, तुम्ही बरोबर बोलत आहात आजी, काहीतरी करायलाच हवे. असा विचार करत मीनाक्षी स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. तेवढ्यात तिला मधूचा मोबाईल वाजल्याचे ऐकू आले. मीनाक्षी बाहेर गेली आणि मधू फोनवर बोलत असल्याचे पाहिले. ती जोरजोरात ओरडत होती, तुम्हाला काही लाज राहिली आहे का? मी तुम्हाला किती वेळा सांगितले आहे की मी त्या घरात परत येणार नाही. तुम्हाला एकदा सांगितलेले समजत नाही का? तेवढ्यात दुसऱ्या टोकाकडून मधूची सासू कमलाजीचा आवाज आला, मधू, आतापासून तुला या घरात कोणताही त्रास होणार नाही. मी तुला शब्द देते. विशालही तुला वाईट वागवणार नाही. तुझ्या सर्व तक्रारी विसरून जा आणि परत ये. मधूचा फोन घेत गोदावरीजी म्हणाली, कमलाताई, जर तुम्हाला माझी मुलगी परत हवी असेल तर आमची एक अट आहे. जर तुमचा विशाल माझ्या मुलीसोबत वेगळ्या घरात राहत असेल तर मी माझ्या मुलीला परत पाठवण्यास तयार आहे. त्यांचा तुमच्याशी किंवा तुमच्या धाकट्या मुलाशी
काहीही संबंध राहणार नाही. कमलाताई म्हणाल्या, हे तुम्ही काय म्हणत आहात गोदावरीताई? मी माझ्या मुलापासून दूर कशी राहू शकते? तर ठीक आहे, मग हे नाते तोडणेच बरे होईल. तुमच्या मुलाला तुमच्या सोबतच ठेवा. असे म्हणत गोदावरीने फोन खाली ठेवला. स्वयंपाकघरात उभी असलेली मीनाक्षी हे सर्व शांतपणे ऐकत होती. ती स्वतःशी म्हणाली, या दोघी मायलेकी स्वतःला खूप हुशार समजतात, पण त्यांना हे कळत नाही की कोणीतरी यांच्यावरचाही हुशार असू शकतो. आता बघा मी काय करते. थोड्या वेळाने गोदावरी आणि मधू खरेदी करायला बाहेर गेले. सुमारे 2 तासांनी दोघी घरी परतल्या. तेव्हा मीनाक्षी तिच्या खोलीत शांत झोपली होती. तेवढ्यात रागाने भरलेली मधू तिच्याकडे आली आणि म्हणाली, काय वहिनी, तुम्ही सर्वांचे कपडे धुतले, पण माझे कपडे अजूनही तसेच घाणेरडे बाहेर पडले आहेत. मीनाक्षीने तिरस्काराने म्हटले, हो, कारण मी तुमची नोकर नाही. आतापासून तुम्ही स्वतःचे काम स्वतः करा. मधू तिच्या वृत्तीने आश्चर्यचकित झाली आणि मग म्हणाली, काय? नोकर असण्याचा काय अर्थ आहे? घरकाम आहे तर ते तुम्हाला करावेच लागेल. मग मीनाक्षी म्हणाली, का? हे काम करण्यासाठी तू मला पैसे देत आहेस का? मधू म्हणाली, का? पैसे देण्याचा काय अर्थ आहे? तू या घराची सून आहेस, तुला काम करावेच लागेल. त्यावरून मीनाक्षी म्हणाली, का तू सुद्धा कोणाची तरी सून नाहीस का? मग तू तुझ्या जबाबदाऱ्यांपासून पळून इथे का आलीस? ते काही नाही, आतापासून तू स्वतःचे काम स्वतः करशील. मला प्रभावित करण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही. हे सर्व काय चालले आहे मीनाक्षी? तू तुझ्या नंदेसोबत कशी बोलत आहेस? मीनाक्षी म्हणाली, आई, मी जसे बोलायला हवे तसेच बोलते. आता मधू या घरात राहते, मग तिला तिचे काम स्वतः करावे लागेल. तू काय बोलत आहेस? आता माझी मुलगी घरकाम करेल आणि सून रात्रंदिवस आराम करशील का? मीनाक्षी म्हणाली, नाही आई, मीही काम करेन, पण फक्त माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी, घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी नाही. तिच्या वहिनीकडून हे ऐकून मधूचे रक्त खवळले. मला पाहुणे म्हणण्याची तुझी हिंमत कशी झाली वहिनी? हे घर तुझे नंतर आहे, आधी हे माझे घर आहे. मीनाक्षीने उत्तर दिले, नाही मधू, तुझे घर तेच आहे जे तू इथे येऊन राहण्यासाठी सोडून आली आहेस. मधू रागाने आईला म्हणाली, आई, तू तुझ्या सुनेला शब्दात नाही तर वेगळ्या पद्धतीने सांग. मीनाक्षी म्हणाली, ठीक आहे, माझ्यावर हात उचलून तर दाखवा. मला स्पर्श करण्याचा प्रयत्न जरी केला तर मी आत्ताच 100 नंबरवर फोन करून तक्रार करेन की माझी सासू आणि त्यांची मुलगी हुंड्यासाठी मला मारहाण करत आहेत. मग आपण पाहूयात की कोण कोणाला शुद्धीवर आणते. मग गोदावरीजी म्हणाली, आम्ही तुझ्याकडे हुंडा कधी मागितला होता? तू आमच्या विरुद्ध खोटी तक्रार दाखल करशील का? हो, का नाही? शेवटी मी हे सर्व तुमच्याकडूनच शिकले आहे. हे ऐकून गोदावरी म्हणाली, मीनाक्षी, घरात असे छोटे छोटे वाद सुरूच राहतात. आपण एकत्र बसून ते सोडवले तर बरे होईल. ठीक आहे आई, जेव्हा मधूचे सासरचे लोक तिला घेऊन जायला आले होते तेव्हा तुमचे हे सर्व शब्द कुठे गेले होते? मीनाक्षीचे उत्तर ऐकून गोदावरी आणि मधू स्तब्ध झाल्या. चला, आता दोघेही लवकर कामाला लागा. आता तुमचे पुरे झाले, असे म्हणत मीनाक्षी खोलीतून निघून गेली. तितक्यात महेशजी आणि मुकेश आत आले. गोदावरीजी म्हणाल्या, मधू, चल एकत्र काम करूया. मधूने उत्तर दिले, आई, तू तुझे काम कर, मी माझ्या घरी परत जात आहे. बाबा, तुम्ही विशालला बोलावून घ्या आणि त्याला सांगा की मधू घरी येण्यास तयार आहे. महेशजी खूप आनंदी होऊन म्हणाले, मधू बेटा, तू योग्य निर्णय घेतला आहेस. मी आत्ताच विशालला फोन करून सांगतो. असे म्हणत महेशजीने विशालला फोन केला. दुसऱ्या टोकाकडून ऐकलेल्या गोष्टीने विशाल चकित झाला. फोन ठेवत तो म्हणाला, मला एक गोष्ट सांगा बाबा, की माझ्या आईने तुम्हाला काल फोन केला होता का? हो, त्यांनी फोन केला होता. त्या मधूला परत येण्यास सांगत होत्या. ठीक आहे, मग तुम्ही काय म्हणालात? महेशजींनी गोदावरीला विचारले. तेव्हा गोदावरीजी यावर काहीच बोलल्या नाहीत. तेवढ्यात महेशजींनी त्यांच्या पत्नीच्या तोंडावर जोरदार थाप मारली आणि म्हणाले, तू आई आहेस की शत्रू? तुला नको आहे का
की तुझ्या मुलीने तिच्या सासरच्या घरी स्थिरावावे. तू त्यांचा इतका अपमान केलास तरी त्यांनी समजूतदारपणे पुन्हा फोन केला आणि तू त्यांच्यासमोर एक नवीन अट घातली की माझी मुलगी तुमच्या मुलासोबत वेगळे राहील, मगच आमची मुलगी परत येईल. त्याच क्षणी मधू म्हणाली, बाबा, मी आता जात आहे, मग तुम्ही माझ्या आईला का दोष देत आहात? तेवढ्यात मधूच्या गालावर आणखी एक जोरदार थाप मारली. हे पाहून आजी म्हणाल्या, महेश, जर तू त्यांना आधीच हा धडा शिकवला असता तर हे घर उद्ध्वस्त झाले नसते. मग रागाने भरलेले महेशजी म्हणाले, मधू, तू उद्धट बाई आहेस. विशालला आता तुझ्याशी कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत. कमलाजींची तब्येत इतकी बिघडली आहे की त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांचे जर काही बरे वाईट झाले तर त्यानंतर विशाल तुला कधीही स्वीकारणार नाही. मग रडत रडत मधू म्हणाली, बाबा, मी त्यांना काहीही होऊ देणार नाही. मी आत्ता माझ्या सासरच्या घरी परत जात आहे. जरी मला त्यांच्यासमोर हात जोडावे लागले, त्यांचे पाय धरावे लागले किंवा लाखो वेळा माफी मागावी लागली तरी मी माझे कुटुंब उद्ध्वस्त होऊ देणार नाही. असे म्हणत मधूने तिची बॅग उचलली आणि घराचा उंबरठा ओलांडून निघून गेली. तर अशा प्रकारे मधूला तिची चूक कळाली आणि ती समजूतदारपणाने तिचे घर सांभाळू लागली. तर मित्रांनो, आपल्याला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा. श्री स्वामी समर्थ.